नाही हिरवे डोळे नाही दारा तिकडे का इकडे त्या साईडला खाली कर थोडासा वर कर बॉर्डर दिसली पाहिजे झाड आणि पाणी म्हणजे काट दिसलं पाहिजे आता शिकणे दाखला तिकडे करा तिकडे त्या साईडला तिकडे बघा दोन-तीन मुंग्या आणि माकडे दिसतात बघा हसलं दाखवलं फोटो नाही एंट्री ऍक्च्युली त्या साईडने येतात म्हणजे थोडी पानगड असते ना त्या साईडला आहे का नाही या साईडला आहे का नमस्कार मी पियुष आकरे डेक्कन ड्रिफ्ट तर्फे आज आम्ही ताडोबाच्या नळेगाव गेटला आलो होतो आणि ही आमची लगभग मान्सूनची शेवटची सफारी होती त्याच्यानंतर ऑक्टोबर सुरू होत आहे आणि सीझन सुरू होत आहे तर त्याच्या आधी शेवटची सुंदर सफारी आमची झालेली आहे आमच्यासोबत होते पाटील साहेब आणि त्यांची मंडळी पूर्ण तसं कसा राहणार अनुभव तुमचा आज आम्हाला अचानक संधी मिळाली मुलाच्या माध्यमातून आम्ही बुकिंग केलं होतं सरांकडे आणि अपेक्षितच नव्हतं की असं काही संधी मिळेल परंतु मध्ये गेल्यानंतर 9:15 वाजता अचानक इतका सुंदर क्षण निर्माण झाला गाडीतून एकदम पाहिलं तर समोरच वाघ आणि तो आम्ही कांद्याबरोबर समोर बसता रस्त्यात आला अगदी समोर बसला आमच्याकडे पाहिजे त्याचे काही रिॲक्शन होते ते आम्ही 15 मिनिटं निरीक्षण केलं नंतर तर ते आमच्या समोर गाडी व्हायची तो समोरून चालत आला तर तो क्षण म्हणजे अतिशय सस्पेन्स निर्माण झाला होता की आता कसं होईल आणि बरोबर त्याने पूर्ण आम्हाला जी संधी पाहिजे ती दिली सेवा आणि खूप आनंद आला बायको बरोबर होती बायकोचं त्यावेळेस जे फिलिंग होतं ते हात धरून घेतला होता माझा आणि लय मजा वाटत होती असं सहजा धरत नाही मला पण वाघ पाहिल्यावर धरला होता लय मजा आली आज तुम्ही लाभार्थी ठरला एकदम नशीब खूप छान त्यामुळे तुम्ही काय सांगाल आणि तुम्ही कुठून आलाय एकदम छान खूप आनंद आता तुम्ही काय सांगाल तुमचा अभिप्राय आम्ही जवळपास 3 फॅमिली आहे कृषी विभागात सेवानिवृत्त अधिकारी म्हणून आहे आणि हा प्रोग्राम एकदम म्हणजे जीवनातला छानपैकी म्हणजे नोंद करण्यासारखा आहे आणि जवळपास आम्ही अर्धा तास आम्ही जो आहे भोला त्याचं आम्ही एकदम म्हणजे सर्व त्याच्या ॲक्शन्स म्हणजे ट्रॅप केले आम्ही म्हणजे आमच्या मेमरीमध्ये आमच्यात केले आम्ही ट्रॅप आम्ही पुण्याहून आलो कॉलेजच्या गेट टुगेदर निमित्ताने नागपूरला एकत्र होतो बऱ्याच आज 26 सप्टेंबर तारीख तशी त्यामुळे बऱ्याचशा मित्रांनी सांगितलं आज 26 सप्टेंबरला तुम्ही जातात तर तुम्हाला टायगर दिसेल का नाही शंका आहे शक्यतो नाहीच म्हणे त्याच्यामुळे जरा थोडासा हिरमोड झाला होता पण तो इथे आल्यानंतर अतिशय आनंद वाटला ठीक आहे जंगल तर जंगल पाहायला मिळेल पाहिलं जंगल सुरुवातीला रानगाव दिसला आणि त्याच्यानंतर जवळपास 8:45च्या दरम्यान यांनी भोला नाव ठेवलं तो भोला वाघ आम्हाला पाहायला मिळाला जवळपास अर्धा तास आम्हाला त्याचं दर्शन झालं अतिशय रोमांचित असा क्षण होता सर्व मित्रांसोबत आम्हाला तो अनुभवायला मिळाला आणि यासाठी पियुषचे नंतर ते वाहन चालक राहुल आणि गाईड विकास भाऊ आम्ही आभारी आहोत सर पुणेकरांना काय सांगाल डेक्कन ड्रिफ्ट बद्दल कारण आमच्या पुण्याचं आमचं डेक्कन ड्रिफ्टचे हेड ऑफिस पण पुण्याला चिंचवडला आहे आणि तर तुम्ही काय सांगाल पुणेकरांना अतिशय निसर्गरम्य असा हा पूर्ण परिसर आहे सकाळच्या 6ला इथे एंट्री मिळते एंट्री केल्यापासून परत बाहेर येईपर्यंत अतिशय जंगलामध्ये आपल्याला सफारी करायला मिळते आणि हे क्षण आपल्याला आयुष्यभर स्मरणात राहतील असेच आहेत अतिशय आनंददायी रोमांचक असे क्षण आपल्याला इथे अनुभवायला मिळतात तुम्ही काय सांगा रात्रीच्या वेळेस पण आम्ही खूप छानपैकी सफारी केली खूपच मजा यायची रात्री खूपच मजा यायची आणि आजचं जे श्रेय आहे ते सर्व या दोघं जोडी आहे 100% दोघांना त्यांच्यामुळे हा योग आला आणि खूपच आनंद मिळाला आणि मी माझ्या मुलांना किंवा माझ्या मित्रांना किंवा आता ताडोबा म्हटलं की मी सांगणार 100% जा लवकरात लवकर आणि आनंद आहे हे एकदम मजा तर आमच्या या वयात आमचा आता लास्ट क्वार्टर चालू आहे
पण मुलांना खूप समजू की लवकर जा, आपल्या लहान मुलांनाही घेऊन जा. आता आमच्याबरोबर एका सफारीमध्ये अगदी 3-4 महिन्याचं बाळ होतं. 3-4 महिन्याचं बाळ विचारलं होतं की छोटं मुलं आमच्या तुम्ही बघितलं ना एकदम छोटं बाळ होतं 3 महिन्याचं. म्हणजे किती कॉन्फिडन्स. तर काही प्रॉब्लेम नाही, मस्तपैकी येऊ शकता अगदी. आणि सर एक मीठ आहे म्हणजे पुण्या मुंबईतल्या लोकांना म्हणजे आम्हाला त्यांनी थोडा प्रॉब्लेम होतो की पावसाळ्यात वाघ दिसत नाही. आज पावसाळ्यात आला आणि काल पाऊस आला, तुम्ही पावसाळ्यात वाघ दिसेल काही दिसतो 100%. आम्हाला बऱ्याच मित्रांनी आम्हाला सांगितलं की 3-4 येऊन सुद्धा त्यांना वाघ दिसला नव्हता. पण आज मात्र आम्हाला पहिल्याच भेटीमध्ये वाघ पाहायला मिळाला. तुम्हाला जर पहिल्या भेटीत जर वाघ पाहायचा असेल तर डेक्कन ड्रीप्स सोबत बिल्कुल भोलेनाथ का दर्शन हो जाए क्या मस्त है एकदम. नई तारा भी मिल जाएंगे, सब मिल जाएंगे. नक्की भेट. तर सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. सगळ्या टायगर प्रेमींना एक विनंती आहे की आता मान्सून सीझन संपत आहे. 1 ऑक्टोबरपासून विंटर सेशन सुरू होत आहे. तर लवकरात लवकर डेक्कन ड्रीप्ससोबत आपली बुकिंग फायनल करून घ्या, कारण की बुकिंग्स फुल होत आहेत. धन्यवाद.